सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक सुंदर गाव, जिथं इतिहास, निसर्ग आणि श्रद्धा एकत्र येतात. आज आपण भेट दिली आहे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील आंबवडे गावाला. आंबवडे गावची सर्वात खास ओळख म्हणजे इथला झुलता पूल. हा पूल 1936 साली भोर संस्थानचे राजे रघुनाथराव पंत सचिव यांनी बांधला होता. सुमारे 150 फूट लांब आणि फक्त 4 फूट रुंद असलेला हा पूल आजही लोकांना खूप आकर्षित करतो. पुलावर चालताना होणारी हलकी हालचाल आणि खाली वाहणारा ओढा, हा अनुभव एक थरारक आणि अविस्मरणीय आहे. हा पूल केवळ एक रस्ता नाही, तर इतिहासाची साक्ष देणारा एक वारसा आहे. 1936 साली बांधलेला हा पूल आजही पर्यटकांना खूप आकर्षित करतो. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे ठिकाण मनाला शांती देतं. पावसाळ्यात तर इथलं सौंदर्य आणखीन खुलून दिसतं. झुलता पूल ओलांडल्यानंतर आपण पोचतो एक शांत आणि पवित्र स्थळी, ते म्हणजे नागेश्वर मंदिर. दाट झाडांच्या सावलीत निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे मंदिर पहिल्याच क्षणी मनाला खूप म्हणजे खूप जास्त शांतता देतं. मंदिराच्या आवारात पाऊल टाकताच थंडगार वारा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सतत वाहणाऱ्या पाण्याचा मंद आवाज एक वेगळीच आध्यात्मिक अनुभव देतो. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आहे. झाड दगडी भिंती, सुंदर कोरीव काम आणि साधेपणातही असलेलं एक भव्यत्व, हे सर्व पाहताना इतिहास जिवंत असल्यासारखं वाटतं. हे मंदिर 17व्या शतकात उभारलं गेलं आणि नंतरच त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरात प्रवेश करण्याआधी भाविक घंटा वाजवतात, ज्यामुळे वातावरण अधिक पवित्र आणि सकारात्मक होतं. नम्रतेने डोकं झुकवत आपण आत प्रवेश करतो. मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला दिसतो एक पवित्र आणि शांत शिवलिंग. येथे वातावरण इतकं शांत असतं की आपोआप मन एकाग्र होतं आणि भगवान शिवांच्या चरणी नतमस्तक होतं. असं मानलं जातं की या परिसरात पंचनद्या उगम पावतात आणि इथलं पाणी गावकऱ्यांसाठी पवित्र मानलं जातं. नागेश्वर मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर निसर्ग आणि अध्यात्म याचा सुंदर संगम आहे. येथे येऊन मन शांत होतं आणि आत्म्याला समाधान मिळतं.